सुपर 3च्या दिशेने दाखल होतोय पहिला संघ. नाही, पहिला संघ आपण पाहिला आई भवानी मारंबलपाडाचा संघ. दुसरा संघ प्लेयर्स संघ. ज्या प्रकारचा सामना राहिला होता, 1 चेंडू 4 धावींची गरज. सौरभ विश्वकर्मा वन मॅन आर्मी. आणि आता येथून येणारी लढत सुपर 3च्या दिशेने कोणता संघ हा दाखल होणार. 2 संघ आहेत खऱ्या अर्थानं आगरी कोळी. ही लढत अनेक खेळाडू आपण या संघामध्ये पाहतोय. तुषार किणे आहे एक हार्ड हिटर. ह्या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. दुसरीकडून जतीन पाटील द रिअल डायमंड ऑफ वसई तालुका असा हा खेळाडू सातत्यानं पाहतोय. जतीन पाटील. सिद्धार्थ डोके एकाला रोकायचे, एकाला टोकायचे. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये आज स्वतःला सिद्ध करायचंय. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. 2 सलामीवर फलंदाज. वैयक्तिक 2-2 धावेंवर खेळता टॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न. परेश दहीबावकर. रोहन पाटील आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 1 टू गो. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूंचा खेळ. 5 धावा धावफलकावर येतात. घड्याळात आपण पाहायला गेलं तर 11-12 वाजले आणि अजून देखील प्रेक्षकांची तितकीच मोठी एक तुडुंब गर्दी. खरं तर आज हे क्रिकेटचं प्रेम आहे. म्हणजे आपण पाहायला गेलं तर घरातून 5 ते 10 मिनिटं सांगून निघतोय, परंतु त्याच 5 ते 10 मिनिटांची 1 ते 2 तास कधी होतात हे देखील कळत नाही. म्हणूनच आम्हाला क्रिकेट आवडतंय. क्रिकेट या खेळामध्ये रंगभेद, जातीभेद, गरीब श्रीमंत असं कोणताच भेद केला जात नाही. म्हणजे एखादा श्रीमंत आहे म्हणून ओपनिंगला पाठवलं असं असतं का क्रिकेटमध्ये? अजिबात नाही. म्हणूनच क्रिकेट ह्या खेळामध्ये खरं तर कौशल्याला वाव दिलं जात आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आयोजक संपूर्णतः टीम आपण पाहतोय. आज मैदानाच्या 4ही बाजूनं तितक्याच बारकाईनं नजर दिलं जात आहे. बापफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. तुषार किनी ज्याच्या बॅट मधून येतोय. ब्रँडेड चौकार. 4 धावा. प्रेशर रिलीज. 4 धावेने एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये पुन्हा 9 धावा धावफलकावर. यावेळेला पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु टिचून मारा केला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. मुन्ना म्हणतोय एक तेरी येतोय, एक मेरी भी है. सुजित दादा केसरी विरार क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहायला गेलं तर सदस्य आहे. त्यांच्याकडून देखील लगातारचे 2 चौकार. 1000 रुपयाचं पारितोषिक. सुजित दादा केसरी यांच्याकडून पारितोषिक येत आहे, परंतु ह्या वेळेला काय चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद. रचितच्या रूपानं दुसरा बॅक टू द डगआउट आहे. एक 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4 धावा नक्कीच आल्या होत्या, परंतु त्यानंतर थोडीशी अतिघाई झाली तुकाराम सर. आणि गडी बाद होत असताना अतिघाई असं म्हटलं जातं ना कधी कधी संकटात देखील नाही. ह्याचंच एक उत्तम उदाहरण मैदानामध्ये घडतंय. रोहन पाटील नवीन फलंदाज. उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे, एक लहरामध्ये देखील आहे. आज NPL ची स्पर्धा ह्या पठ्ठ्यानं आतापर्यंत गाजवले. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि त्या बळावर आपण पाहतोय त्याच्या खांद्यात एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 11 चेंडू 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. बॅफूट पुन्हा एकदा ढकलला जातोय. दिशा देण्याचं काम. सिंगल धाव हे धावफलकामध्ये.
ऍड केली जाते. आता दोन्हीकडून टाळ्या देखील वाजतात. दोन्ही संघ म्हणतात 12 चेंडूंचा नक्कीच खेळ झालाय. 12 धावा आतापर्यंत सर्व काही हे सुरळीत चाललंय. आता येणारे 12 चेंडूंचा खेळ किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा ह्या धावफलकावर आहेत. आतापर्यंतचे दोन संघ आईभाव आणि मारंबलपाड्याचा संघ असेल, त्यानंतर आपण प्लेयर्स संघ. यंदाच्या हंगामामध्ये थोडासा कुठेतरी पाठी होता, परंतु NPLच्या माध्यमातून मनीष विश्वकर्मा ज्याच्या चेहऱ्यावर देखील एक स्मित हास्य आहे. आफ्टर लॉंग टाइम सुपर 3च्या दिशेनं प्लेयर्स संघ हा दाखल झालाय. हर्षद देखील आज स्मित हास्य नक्कीच आहे. आतापर्यंत आजच्या दिवसात 2 ट्रॉफ्या नक्कीच कमावल्यात आणि तिसरी देखील लागू आहे. आता कोणती येणार, पहिली, दुसरी, तिसरी, ह्याकडे पाहिलं जात आहे. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. चौदा धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. दुसरीकडून रचित आहे, एकाकी किल्ला लढवतोय. हार्ड हिटिंग साठी सातत्याने जायला जातोय. एक गुरुदत्त संघाचा पाठीचा कणा म्हणून ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. परिश्रम करतोय, लढतोय मैदानामध्ये, आज सर्व काही स्वतःला सिद्ध करतोय. दुसरीकडून प्रणय म्हात्रे, लोअर फुलटचा चेंडू यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण रोहन पाटील ॲज अ हार्ड हिटर म्हणून गुरुदत्त संघ एक आशाभूत नजरेनं संपूर्ण आता डगआउट पाहत आहे, परंतु आतापर्यंत धावेंना रोख लगावले जाते. धावा आतापर्यंत आपण धावफलकावर आपण पाहायला गेला तर चांगला कमबॅक करून दिलाय प्रणय म्हात्रे. 6 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडला. म्हणजे पहिलं षटक 5 धावेंचं, दुसरं षटक पुन्हा 7 धावेंचं, तिसरं षटक प्रणय म्हात्रे फक्त आणि फक्त 3 धावेंचं हाताळलं जात आहे. भूपेंद्र दादा पाटील यांच्याकडून देखील टीम JKCC अर्नाळा संघासाठी शुभेच्छा येतात आणि सातत्यानं आज भूपेश दादा यांचं देखील आपण पाहायला गेलं तर JKCC संघावर हे प्रेम आज यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जाते. आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 15 धावा धावफलकावर. पहिला येईल का कॉम्बिनेशन फील्ड. सौरभ रेड्डीज चांगलं क्षेत्ररक्षण कमबॅक करून दिलाय. दुसरीकडे सिद्धार्थ डोके ज्या प्रकारचा फटका अगदी पहाडासारखा उभा आहे. नेत्रदीपक क्षेत्ररक्षण प्रयत्न केला जातोय. तुषार किणी आतापर्यंत हा पठ्ठ्या मैदानामध्ये उभा ठाकलाय. रोहन पाटील एक आशाभूत नजरेनं संपूर्णतः डगआउट पाहत आहे, परंतु त्या प्रकारचा खेळ राहील का. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. धावफलक 17 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ, येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील. तुषार किणी प्रयत्न करतो ऑनसेटच्या दिशेनं. ना कोई मुसीबत ना कोई इम्तिहा. तुषार किणी ये खिलाड़ी जब बैटिंग पे आता है तब पब्लिक बोलती है वाह वाह वाह. प्रयत्न करतोय, परंतु सिंगल धाव. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ धावफलक 18 धावा ह्या धावफलकावर आहे. तर शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये किती धावांचा मजल असेल. एखादा चौकार,
25-26 धावांचं टार्गेट. येणारे 3 चेंडूमध्ये 3 धावा. 21-22 धावांचं टार्गेट. ती येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल, परंतु आतापर्यंत धावेंना रोखा लागावलाय. पुन्हा ज्या प्रकारचं षटक हाताळलं जात आहे, सिद्धार्थ असेल, प्रणय म्हात्रे असेल, परंतु अमोल आहे JKCC संघ. खऱ्या अर्थाने ही ताकद आहे. क्षेत्रक्षणाच्या बळावर आज अंडरआर्म क्रिकेट आपण पाहायला गेले तर वेगळा स्तर येत आहे. वसई तालुक्यामध्ये आपण पाहायला गेलं तर अनेक मोठमोठे क्षेत्ररक्षक त्यामध्ये सातत्यानं परेश दहिबावकर असेल, दुर्गेश गोरे सारखा खेळाडू आपण पाहतोय, अंकित झा सारखा खेळाडू आपण पाहतोय, अक्षय पाटील नारंगी, मोठमोठे क्षेत्ररक्षक म्हणून सातत्यानं. क्या बात आहे. ह्या वेळेला भागेश होता, ह्या वेळेला भागेश आहे मैदानामध्ये अक्षरशः नडतोय. या वेळेला काय, ह्या वेळेला चुकी. भागेश फुल एफर्ट दिला होता, परंतु थोडासा थ्रो मध्ये कमी पडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, टाळ्या वाजतात खऱ्या अर्थानं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. अगदी पहाडासारखे उभे आहेत. म्हणजे तुकाराम सर नेहमीच उल्लेख करतात ना की ये अंबुजा की सिमेंट है, ये टूटेगी नहीं. आणि असेच काहीच क्षेत्ररक्षण आपण पाहतो, अतिशय बहरदार एक नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावफलकावर 21 आहेत. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. लोअर फुलटचचा चेंडू आहे. शेवट गोड होईल का, शेवट गोड होईल का. सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. तुषार किणी अतिशय प्रभावित मारा होता, परंतु क्षेत्ररक्षण दर्जेदार. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. धावफलकावर 23चं टार्गेट आहे प्रणय. चला आता येणारे 24-23 एक माफक आव्हान धावफलकावर आहे. चला JKCC संघ सलामीवर फलंदाज सिद्धार्थ, थोडीशी घाई करा प्लीज. परेश दहिबावकर, सिद्धार्थ ढोके हे 2 सलामीवर बॅटर आपण पाहतोय. 24-23 इक्वेशन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु यावेळेला मनीष घरात आठवावं लागेल ते 11 CCचं मैदान. आठवावं लागेल ते 5 चेंडू 5 गडी बाद. त्या प्रकारचा खेळ राहील का ते येणाऱ्या काळ वेळ नक्कीच दर्शवेल. 24-23 इक्वेशन. परेश दहिबावकर ज्या वेळेला एक सलामीवर फलंदाज आहे, एक वेगळ्या लहरामध्ये आहे. सामन्याला सुरुवात होईल आणि आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे मार्गदर्शक, द क्रिकेट एक्सपर्ट, समालोचक अर्थात तुकाराम मांगेला सर. मागे काही आपल्या मॅच पाहिला 24-30, 24-32, 24-33 मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होता. हा छोटा आहे, हा लो स्कोरिंग गेम आहे, पण हाय व्होल्टेज ड्रामा होऊ शकतो. पण तशी जर बॉलिंग आली गुरुदत्त मनवेलपाड्याची तर कदाचित ते घडूही शकतं. दुसऱ्या बाजूला टीमही रेडी आहे, त्यांनाही माहिती आहे अशा सिच्युएशनला JKCCला कसं खेळायचं आहे. त्यामुळे तेही जाणार, मॅचसाठी जाणार. JKCCला हा मॅच जिंकायचा आहे. 24-23 आहे. 24-23 टोटल बड़ा नहीं है, टोटल बड़ा नहीं, लेकिन शायद मैच बड़ा हो सकता है. मॅच थोडासा मोठा होऊ शकतो जर लवकर विकेट आले तर कदाचित हा टोटल मोठा होऊ शकतो.
मनीष बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आहेत. हलक्या हाताने एक 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 एक. आणि आता जी स्ट्रॅटेजी जर बनले पाहिले ना JKCC असं सिंगलची आहे आणि टीम मनवेलपाडा संघ प्रयत्न करणार त्या सिंगल सेव्हिंगला प्रयत्न करणार आहेत. रचितला थोडंसं सरकवले हलक्या हाताने खेळले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक रन धावफलक पुढे चाललाय आणि त्याच्यामुळे हा मॅच जर शेवटपर्यंत खेचायचा आहे गुरुदत्ताला तर काही डॉट बॉल पाहिजे, काही विकेट पाहिजे. टॅप केला शेवटपर्यंत पाहिलं बॉलला टॅप केला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक डिक्लेअर झोन मध्ये रन आलाय. अजून एक रन एक रन पुढे जाणार आहे. आणि मॅच जर पाहिला तर गुरुदत्त मनवेलपाड्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जायचं आहे. दुसऱ्या बाजूला टीमला JKCCला तो लवकर थोडासा फिनिश करायचा आहे. चर्चा चालले. त्यांनी सांगितले बाबा बरोबर खेळतोय, त्यांनी सांगितले ओके तूही मला साथ दे, त्यांनी सांगितले सब कुछ ओके चाललंय. स्कोर 5 चेंडूवरती 5 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना आपण पाहतोय. वाईड ज्यावेळेला चेंडू टाकला तेव्हा मनीषचे हात थोडेसे डोक्याला हात लावला होता, थोडा कपाळात गेला होता. त्यावेळेला त्याला समजलं होतं काहीतरी मिस्टेक झाले. गलती से मिस्टेक वाला गाना बजा है. एक धाव पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 7. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची आवश्यकता. 18-16 हा मॅच. हा एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग रंगलेला क्रिकेटचा 16 आणि धावा करायच्यात बरोबर 18 मध्ये 16. 18 मध्ये 16 आहेत आणि 18 मध्ये 16चं जर आपण समीकरण पाहिलं तर फक्त एका गोष्टीवरती चर्चा होईल. विराजकडनं कॅश प्राइज झाले सुशांतसाठी. आता त्यांना डब्ल्यू साठी आलं होतं पण तो कॅपिटलवाला मोठा विकेटवाला डब्ल्यू होता. हा डब्ल्यू आला सेकंड लिपीवाला आला, तो डी घेऊन आला. जर हॅट्रिक घेतली सुशांत तर आपल्यासाठी विराज पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. 1-0-0 अजून 1-0 1000. आणि तुकाराम सर ते हॅट्रिक देखील गरजेची असेल. संघ थोडासा संकटामध्ये आहे. प्रत्येक येणारी सिंगल धाव हे देखील आता खऱ्या अर्थानं गुरुदत्त संघासाठी थोडीशी डोकंदुखी आहे. पण ही डोकेदुखी सॅरेडोनने जाणार नाही. सॅरेडोनने जाणारी डोकेदुखी नाही आहे, नाही ती नवरत्न तेल लावल्यावर जाणार आहे. ही डोकेदुखी फक्त विकेट आल्यानंतर जाणार आहे. त्याच्यामुळे ही डोकेदुखी घालवायची तर विकेट पाहिजे. यासाठी तुम्हाला विकेट घेणं गरजेचं आहे, पण विकेटसाठी जास्त वेळ जायला नको. लवकर विकेट सापडली तर मॅचचं फायनल किंवा सेमीफायनलचं तिकीट मिळू शकेल. म्हणूनच म्हटलं जातं ना वेळ आणि काळ हे त्या वेळेला तितकंच गरजेचं असतं. म्हणजे खरं तर वर्तमानपत्राला वेळेची किंमत विचारा. जो सकाळी 4 रुपयाने घेतला जातो आणि संध्याकाळी तोच 4 रुपये किलोने हा विकला जातोय. म्हणून काळ आणि वेळ असं म्हटलं जातं ना, जिंदगी मोके काम और धोके ज्यादा देती है. नाही आणि म्हणून तुम्ही ड्रायफ्रूट खाता बघा, कोणाला वाटते बाबा बदाम खाने से अक्कल आती है. नहीं धोखा खाने से अक्कल आती है. बदाम खाने से अक्कल नहीं आती. बदाम तो फक्त नावाला है, पण बदाम खाने से नहीं अक्कल धोखा खाने से आती है. आणि पुढचाच ठेस मागचा शाणा जसं सांगितले आहेत. अगोदर ठेस लागली तर मागच्याने शाणा व्हायचा आहे. स्कोरवरती नजर टाकूया. स्कोर 10. नक्कीच ज्याप्रमाणे उल्लेख केला तुकाराम सर, आणि हाच प्रकारचा सामना या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिला होता. एकीकडे प्लेयर संघ, दुसरीकडे एक जुना जाणता संघ सायबा संघ. 1 चेंडू 4 धावींची गरज. सौरभ विश्वकर्मा ज्याप्रमाणे लढला, एकाकी झुंज एकाकी किल्ला लढवला आणि सामना फिनिश केला होता. आता हे गरजेचं गोलंदाज झालाय. नाही तुम्ही जसं वेळेचा उल्लेख केला, मग आपली वेळ यायची वाट पाहायची असते. म्हणून बऱ्याच वेळेला काय असतं, वेळ जाऊही द्यायची असते. आता वेळ थोडासा चाललाय, त्याच्यामुळे वेळ येण्याची वाट बघायची की वेळेवरती वाट लावायची हे तुम्हाला माहिती पाहिजे. ड्राईव्ह केला वेळेवरती. बघा वेळ नाही येऊन द्यायची,
वेळेवरतीच वाट शोधायची आणि वाट लावायची. चौकार. ह्या चौकारांना सामन्याचं पारडं थोडंसं एकतर्फा जात आहे. एक माफक आव्हान धाफकावर आपल्याला पाहायला मिळतं. धाफक खुलतंय. चौकारांना 15 धावा ह्या धाफकावर कुठल्या जातात. 2 सलामीवर फलंदाज. आता एक कॅल्क्युलेशन क्रिकेट आणि स्वाभाविक खेळ. दुसरीकडून सिद्धार्थ डोके ज्यासाठी जाणला असतोय जास्त वेळ संयमी खेळ करणं हा त्याचा एक म्हटलं जातं ना नैसर्गिक गुण. एक घणाघाती फलंदाज सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जातोय आणि तो चौकार येतोय. चौकारांना प्रेशर रिलीज केला जातोय. आता सामना थोडासा तुकाराम सर एकतर्फा जातोय. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला प्रेशर रिलीज करणार म्हणून त्या कुकरला वरती सिटी असते ती रिलीज करणारी असते. फक्त ती सिटी कितवी वाजली ती बघायची. ऑफ साईडला शिटी वाजले. आता एक पहिली शिटी वाजली होती जेव्हा पहिला चौकार आलाय. आता दुसरी शिटी वाजले त्यावेळेला दुसरा चौकार म्हणजे तिसऱ्या शिटीला नाटक स्टार्ट होईल. स्कोर बघूया 19. 4 धावांची आवश्यकता आहे. 13-4 ही इक्वेशन मॅच मध्ये आहे. दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर नवोदित संघ आहेत. यंदाच्या हंगामामध्ये तुकाराम सर वसी विरार अंडरम बॉक्स क्रिकेट प्लेयर्स संघ आपण पाहतोय. वैभव दादा एक नक्कीच दादाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. दुसरीकडून आई भवानी मारंबलपाड्याचा संघ यंदाच्या सीझन मध्ये थोडासा आउट ऑफ होता. प्लेयर संघ थोडासा आउट ऑफ होता आणि येणारा संघ 2 संघापैकी एक जो कोणी येईल यंदाच्या सीझन मध्ये थोडासा बॅकफुटला होता. परंतु इथे म्हटलं जातं ना कौस्तुभ नेहमीच उल्लेख करतोय की वी क्रिएट चॅम्पियन. या ठिकाणी एखादा पहिल्याच वर्षामध्ये नवीन संघ आपल्याला पाहायला मिळेल. बिलकुल म्हणजे चॅम्पियन आहे ना जसा तुम्ही उल्लेख केला पण नुसतं चॅम्पियन असून पाहिलं नाही. चॅम्पियन लाईक अ ड्रीमर तो सपना देखनेवाला रहता है. तुम्हाला स्वप्न बघायचं आहे ट्रॉफीला जिंकण्याचं पण त्यासाठी काय करावं लागणार आहे. अ चॅम्पियन लाईक अ ड्रीमर हू नेव्हर गिव्ह अप्स. कधीही हार नाही म्हणायची. हार जर मांडली तर कधीही तुम्ही चॅम्पियन होणार नाही आहे. त्यामुळे चॅम्पियन बनायचं आहे तर तुम्हाला लढत राहायचं आहे. ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंच सांगतात जास्त बाहेर आहे. वाईट बघा मनोहरपाडा टीमनं काय केलं जास्त अटॅकिंग केलं. हा मॅच मी म्हटलं होतं शेवटपर्यंत न्यायचा पण त्याच्या अगोदर अटॅक केला गेला आणि आता हा मॅच जरा पुढचं शेड्यूल देखील महत्वाचं आहे. पुढचं शेड्यूल देखील महत्वाचं आहे. त्यानंतर 3 संघ आता बरोबर आपण बघतोय आई भवानी मारंबलपाडा प्लेयर्स आणि या चालू सामन्यातील विजेता अर्थात JKCC आलाय. तिन्ही संघ कॅप्टन आपण समोर या. तिन्ही संघ कॅप्टन आपण समोर या. प्लेयर्स JKCC आणि आई भवानी. हा ना मेन म्हणजे डीजे पण बंद आहे सोबत. प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून आलं वैयक्तिक 16 धावेंची खेळ आणि अफलातून गोलंदाजी
6 चेंडू 4 धावा फक्त आणि फक्त खर्ची पडला होता. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बडे मॅच का बडा खिलाडी, अपकमिंग यंगस्टर मिस्टर सिद्धार्थ डोके. चला सिद्धू आपण या. कोणाला बोलू पटकन बोल. कोणाला मॅन ऑफ द जर्सी द्यायला नाव 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 विचार ना निहाल पटकन विचार. चल टाइम होतो. चला मी विनंती करतोय नारंगी गावचे माजी खेळाडू अर्थातच गौतम पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते हे प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. त्याच्यानंतर आता 3 संघामध्ये शेड्यूल आहे. एक तर आईभाऊ आणि मारमलपाडाला